नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी भरती निघालेली होती, तर यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे, तुमचा अर्ज चुकला असेल तर काय करावं लागेल आणि याची एक्झाम केव्हापर्यंत होऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. मुंबई उच्च न्यायालयाची जी अंतिम तारीख होती हे 6 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत होते. पण बरेचसे विद्यार्थी 5 नंतर पण अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना माहीतच नाही की आपण 5 वाजेपर्यंत अर्ज भरू शकतो. तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत. सर्वात अगोदर उच्च श्रेणी स्टेनोग्राफर यासाठी जवळपास 3,500 प्लस अर्ज आलेले आहे. नंतर आहे निम्न श्रेणी स्टेनोग्राफर 6,500 प्लस अर्ज आलेले आहे निम्न श्रेणी स्टेनोग्राफर या पदासाठी. नंतरची पोस्ट आहे ड्रायव्हरची. तर ड्रायव्हरसाठी फक्त 22,000 प्लस अर्ज आलेले आहे, कारण ड्रायव्हरच्या जागा या ठिकाणी कमी होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त 22,000 प्लस अर्ज आलेले आहे. नंतरची पोस्ट आहे लिपिकची. लक्षात ठेवायचं, लिपिकसाठी जवळपास अर्ज आलेले आहे 1,54,000. लक्षात ठेवा मित्रांनो, लिपिकसाठी अर्ज आलेले आहे 1,54,000. आणि तुमची शेवटची पोस्ट आहे शिपाई आणि हमाल यासाठी अर्ज आलेले आहे 1,94,000 प्लस. सर्वात जास्त अर्ज शिपाई हमालसाठी आलेले आहे 1,94,000 प्लस. तर हा जो आकडा हा जेवढा का वाढण्यात आलेला आहे, बरेचसे विद्यार्थ्यांचे अर्ज चुकलेले होते आणि अर्ज चुकल्यामुळे त्यांनी पुन्हा या ठिकाणी आपला अर्ज भरलेला आहे. तर बरेचसे विद्यार्थ्यांचे अर्ज चुकलेले आहे, कोणाचे पर्सेंटेज चुकलेले आहे, कोणाचं इयर चुकलेलं आहे, कोणाचे नावामध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे, कोणाचं आधार कार्ड चुकलेलं आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी काही करू शकत नाही, तुम्हाला जसं आहे तसंच या ठिकाणी ठेवावं लागेल. ठीक आहे. तर कोणाच्या नावाचं स्पेलिंग चुकलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आता राजपत्र तयार करावं लागेल आणि या राजपत्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं लागेल जर ओरिजिनल नाव हे आहे तर अर्ज भरताना अशा प्रकारची चुकी या ठिकाणी झालेली आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर तुमच्या नावामध्ये जर बदल झाला असेल, नाव चुकलं असेल, असं तुम्हाला त्या ठिकाणी राजपत्र तयार करून हे सांगावं लागेल. तसेच कोणाची टक्केवारी चुकलेली असेल किंवा काही चुकलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्युडेट करून घ्यावं लागेल की माझी जी पर्सेंटेज आहे अशा प्रकारे होते आणि फॉर्म भरताना चुकीने अशा प्रकारे पडण्यात आलेले आहे, फॉर्म भरताना अशा प्रकारे टाकण्यात आलेले आहे. ते ॲप्युडेट कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला सेतू केंद्रामध्ये किंवा तहसीलमध्ये माहिती पडून जाईल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एडिट होऊ शकत नाही, जसं आहे तुम्हाला तसंच ठेवावं लागेल आणि मी जर सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे करावं लागेल. तुमचं काम झालं तर झालं. सर्वात महत्त्वाचं की तुमची एक्झाम या ठिकाणी केव्हा होणार आहे, तर 15 मार्चपर्यंत याचं एक्झाम डेट जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण मार्च महिन्यामध्ये शक्यता आहे की तुमची एक्झाम या ठिकाणी होऊ शकते. तर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा मला, मी त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.